श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान रेवसा तालुका जिल्हा अमरावती यांच्या मालकीची तब्बल 30 कोटी रुपयांची शेत जमीन अखेर देवस्थानच्या नावावर पुन्हा नोंदवली जाणार आहे। मंदिर महासंघाच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे हा ऐतिहासिक विजय मिळवण्यात यश आलेला आहे। महसूल कर्मचाऱ्यांच्या संगणमनातून हडप केलेली ही जमीन परत मिळाल्यानं भक्तांमध्ये समाधानाचं वातावरण असून ऐतिहासिक विजय झाल्याची माहिती पत्रपरिषदेत मराठी पत्रकार भवन येथे मंदिर महासंघाचे राज्य पदाधिकारी अनुप देशपाल यांनी दिली। श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान यांच्या मालकीची शेतजमीन तत्कालीन तहसीलदार संतोष काकडे यांनी प्रदीप व प्रवीण त्र्यंबकराव वाकोडे यांच्या नावावर करून देण्याचा बेकायदेशीर आदेश पारित केलेला होता। त्या आदेशाविरुद्ध संस्थानचे हितचिंतक भक्त व विश्वस्त श्री राजेंद्र वाकोडे यांनी उपविभागीय अधिकारी अमरावती यांच्याकडे अपील दाखल केले होते। उपविभागीय अधिकारी IAS रिचर्ड यंथन यांनी अपील मंजूर करून आपले निष्कर्ष नोंदवले की यात महसूल कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, आर्थिक देवाणघेवाण केलेली आहे। सदर आदेशाविरुद्ध अपील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे दाखल झाले होते। सखोल फेरचौकशी करून आदेश काढण्याकरिता प्रकरण तहसीलदारकडे यांच्याकडे वर्ग करण्यात आलं होतं। मंदिर महासंघाने प्रकरण तहसीलदार अमरावती यांच्याकडे वर्ग झाल्यानंतर मंदिर महासंघाने त्याच्यात आपले निवेदन देऊन पाठपुरावा करून तहसीलदार विजय लोखंडे यांनी या प्रकरणात सावध पवित्रा घेत सदर शेतजमीन संस्थांच्या नावावर करण्याबाबतचा आदेश पारित केलेला आहे। या पत्रपरिषदेला महासंघाचे जिल्हा संयोजक विनीत माकोडे, हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक निलेश टवलारे, अधिवक्ता अभिजित बजाज, संस्थांचे विश्वस्त राजेंद्र वाकोडे, हरिभाऊ वाकोडे, हरिदास मानवटकर, समितीचे सचिव वैद्य उपस्थित होते। जन्मलाईव्ह न्यूज करता अमरावती प्रतिनिधी राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।